सांगते बघ पुढे काय होणार ते. गॅस सिलेंडर सुरू ठेवलाय ना, आता ती नक्कीच सुनेला जाळून मारणार. आजी, सगळ्या सासवा अशाच असतात ना ग? हो. हा, आई जेवायला वाढणार, भूक लागली खूप. अरे तुझी आई आहे कुठे घरात? नटून थटून फिरायला गेलीये. बाबांसोबतच गेले ना ती. म्हणजे आई बाबा दोघे नाहीये? मस्त, मग मी पिझ्झा ऑर्डर करतो. हा, हे, कर कर कर, मी पण खाईन थोडसा. पण आई सगळा स्वयंपाक करून गेलीये. स्वयंपाक म्हणजे ते रोजचं पोळी भाजीच ना. आम्हाला नको येते, तूच खा. मला पण ना त्या अनुच्या हातचं रोज रोज ते बोरिंग जेवण जेवण ना कंटाळा आलाय. मला पिझ्झा चालेल. तू देशील ना पैसे? मी? अरे तुझी आजी देईल ना पैसे, तू मागव. अरे रेवती कुठे आहे? अजून कशी आली नाही? तू एक काम कर, तिला पिझ्झा आवडतो, तिच्यासाठी पण ऑर्डर कर. मी तिला कॉल करते, तू ऑर्डर कर. हा, कर कर. तुम्हाला सगळ्यांना पिझ्झा खायचा होता तर आधी सांगायचं ना. म्हणजे आईने इतकं सगळं केलंच नसतं. ती बिचारी घाई घाईत स्वयंपाक करून गेली. हे, फार मेहरबानी नाही केली आमच्यावर तिने. ते सगळं टाक फ्रीज मध्ये, खाईल 4 दिवस एकटीच. आजी, हे चुकीचं आहे. आय डोंट केअर. मी पिझ्झा मागवतोय, तुला खायचं तर खा घरचंच. हे, माझ्यासाठी ना ते चीज बॉल पिझ्झा मागव. आजी, ते चीज बस्ट असतं. हे, हसतेच कशाला ग? हा, मागवतेस. हा, मला आवडेल बघ. तू कर पटकन ऑर्डर, मी रेवतीला फोन कर. रेवतीला फोन कर. हा. मग प्रोजेक्ट आता काय चालू आहे? चालू आहे 1-2-3 चालू आहे. श्री, अनु, हा, वाचनाची आवड आहे का तुला? म्हणजे कॉलेजमध्ये असताना खूप वाचायचे मी. माझ्या माहेरी, थँक्यू, माझ्या माहेरी माझी स्वतःची एक लायब्ररी होती. होती म्हणजे? आहे. कधी कधी लिहायचे पण मी. हो, क्या बात आहे. मग पब्लिश वगैरे काय केलंय का? नाही नाही, तेवढं काही नाही. मी आपलं माझ्यासाठी लिहायची. स्वांतम सुखाय, माझ्या आनंदासाठी. पण आता ते पण मागे पडलं. पण तू अजूनही लिहू शकतेस? म्हणजे माणसानी निदान डायरी तरी लिहावी. भावनांना ना अशी वाट मोकळी करून द्यायची असते. आणि तुझ्यासारख्या कमी बोलणाऱ्या व्यक्तीला व्यक्त होण्याची हक्काची जागा म्हणजे डायरी. नाही, बरोबर आहे तुमचं, पण घरातल्या सगळ्या कामांसाठी 24 तास पण कमी पडतात. पण तरीही मला जसा वेळ मिळेल ना तसं थोडंफार लिहिते आम्ही. ही सतार. अश्विनी, तू? कोण? मी? अगं नाही, मला संगीतातलं काहीच कळत नाही. ऑब्व्हियसली श्रीकांत वाजवत असेल ना. करेक्ट. किती चांगलं ओळखतोस तू तुझ्या मित्राला. अगं, श्रीला संगीताची आवड आहे. तो खूप उत्तम सितार वाजवतो, खूप उत्तम गातो सुद्धा. तुला तर माहितीच असेल, कॉलेजमध्ये असताना म्हणे उत्तम गायचा तो. तो खूप उत्तम सतार वाजवतो आणि तो खूप उत्तम गातो सुद्धा. नाही, म्हणजे मी त्याची बायको म्हणून काही कौतुक करत नाहीये, पण खरंच तो अजूनही खूप छान गातो. पुण्यात जसा वेळ मिळायचा ना तसा इथे मिळत नाहीये. हे मुंबईचं लाईफ किती फास्ट आहे. घड्याच्या काटांवर हे शहर धावत असतं. इथे वेळच नाही मिळत मला. बरोबर आहे तुमचं, पण आपली आवडती गोष्ट करण्यासाठी स्वतःचा थोडासा वेळ चोरायला हवा. एक गोष्ट खरी सांगू का, तू कमी बोलतेस पण कमाल बोलतेस.
बरं मी प्रयत्न करीन थोडासा वेळ चोरण्याचा. आय एम अ सेल्फ मेड मॅन यू सी. ऍक्च्युली रेवती, माझ्या वडिलांची इच्छा होती की मी त्यांचा बिझनेस सांभाळावा, पण मी त्यांना साफ नकार दिला. मी काय केलं की माझा स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि आज बघ मी एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. दॅट्स रिअली ग्रेट. थँक्यू. बाय द वे, नाव काय आहे तुमच्या कंपनीचं? म्हणजे माझ्या भावाला नक्की माहिती असेल. रेवती, तू घे ना प्लीज, हॅव समथिंग. अरे नाही, ऍक्च्युली मी डाएटवर आहे. देन यू शुड नॉट ईट. सो रेवती, टेल मी, तू काय करतेस? मी जॉब करते एका प्रायव्हेट फर्म मध्ये. ऍक्च्युली गरज नाहीये तशी मला जॉब वगैरे करायची. आमच्या खूप प्रॉपर्टीज आहेत. अच्छा. येस, आमच्या आबांनी तसं करून ठेवलं अरे आमच्यासाठी. हो. आणि माझा मोठा भाऊ जो आहे ना, तो MNC मध्ये अकाउंट डिपार्टमेंटला आहे. ग्रेट. या, आणि माझा दुसरा भाऊ जो आहे त्याचा एक फ्लरिश्ड बिझनेस आहे. वाव. तू ज्यूस तरी घे. हा शुअर. छान आहे ना ज्यूस? या चांगलं. आय गेस यू शुड टेस्ट दिस. नाही नाही, ऍक्च्युली नाही. सॉरी, मी ज्यूस घेते. येस, ज्यूस. त्यांच्या लेक्चरांना बसायचो नाही. वारले ते मध्ये. तुला माहित नाही? हे काय वहिनी, तुम्ही का मदत करताय? आम्ही आहोत ना. काय? अहो तुम्ही कशाला मदत करणार? आम्ही 2-2 बायका असताना तुम्ही कशाला करणार मदत? आमच्या ते घरात काही नाही, तुम्ही बसा. हा उगाच ना आमच्यावर इम्प्रेशन झाडण्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाही. बस बस. इम्प्रेशन वगैरे काही नाहीये. आम्ही दोघंही वाटून कामं करतो आणि बायकोला जर मदत केली तर चांगलंच आहे ना. आणि तेवढाच बायको बरोबर वेळ घालवायला मिळतो. भाऊजी किती छान बोलतात. काही नाही ग, एक नंबरचा गोडबोल्या आहे तो. असंच गोड बोलून बोलून मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं नव्हतं. मी तुला गोड बोलून प्रेमाचं जाळ तडकवलं? काय बोलतोस तू? ए तू सर, तुम्ही बसा, खरंच मी बसा. वाटलं की बस. मी करते मग. अगं नाही, तू पण बस. काय? मी वाटते बस. बस तू पण बस. बरं. अनु बस. हो हो बस. अविनाश, सॉरी हा, म्हणजे मला काहीच आयडिया नव्हती तुला काय आवडतं. मला जे सुचलं ते मी बनवलंय. हो रे. हो ना. काय भाऊजी, तुम्ही दोघे मित्र आहात ना? हो. मग या दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी माहित नाही? एक्झॅक्टली हेच बोलले मी त्याला. एक मिनिट, जर मी बोलू.